सर्वांना जय जिनेंद्र. नेहमीप्रमाणेच डायरीतील एक दिवस आपणास शेअर करीत आहे. एक प्रेरणादायक दिवस. काल श्रवणबेळगोळ येथे ताईंसोबत दर्शन व त्याचबरोबर आचार्य श्री विशुद्ध सागर महाराजांच्या दर्शनाला व मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. नेहमीप्रमाणेच दर्शनाची ओढ तर होतीच, पण त्याहीपेक्षा डॉक्टर रेखाताई जैन यांनी वस्तुत्व या 1200 पानी महाकाव्याचा मराठी संस्करण केलं होतं. हे महाकाव्य रचिता आचार्य श्री विशुद्ध सागरजीच आहेत. हे काव्य हिंदीमध्ये आहे. त्याचं मराठी अनुवाद ताईंनी फक्त 1 महिन्याच्या कालावधीत पूर्ण केला आहे. असे मराठी संस्करण केलेले काव्य म्हणजेच 200 पानी 20 वह्या आचार्य श्रींना दाखवून त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेणे यासाठी ताईंसोबत माझं जाणं झालं. 80 वयाच्या एका श्रावक रूपात असणाऱ्या सरस्वती माते समवेतचा एक दिवस मला बऱ्याच प्रेरणा देऊन गेला. प्रत्येक वेळेस गोमटेशाच्या सानिध्यात गेलं की काही ना काही प्रेरणा मिळतच होती, पण त्याहीपेक्षा यावेळेस खूप काही गवसलं असं वाटलं. जगतानाचं सार काय असतं, जगतानाचं सार काय असतं याचंही दर्शन यावेळेस झालं. वयाची कोणतीही मर्यादा न येऊ देता फक्त 1 महिन्यात ताईंनी केलेलं काम हे अफाट तर आहेच, पण तेवढेच मूल्यवान देखील आहे. कारण त्या महाकाव्यातील अनेक शब्द सामान्य तर्काच्या बाहेरचे आहेत. तरी पण ताईंनी त्याला मराठी भाषेत अगदी सजग केला आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा काही ना काही घेऊन येतच असतो, पण तो किती सजगपणे आपण जगतो यावर त्या दिवसाचं तेज अवलंबून असतं. आजचा दिवस हा मला अगदी वेगळाच दिसला व एक प्रेरणेचा स्रोत माझ्या जगण्यासाठी, माझ्या जागरणासाठी अंतःकरणापर्यंत गेला. या महाकाव्यावर अनेक लोक PhD करत आहेत. एवढे ते महान काव्य आहे. अशा या इतिहास निर्माण करणाऱ्या काव्याचं आपल्या मराठी भाषेत रूपांतरण होत असताना मी पाहिलं. आणि या शुभ पुण्यदायी प्रेरणादायी प्रसंगी एक विद्यार्थी म्हणून मी तेथे हजर होतो. एकीकडे उत्तुंग अशी भगवान बाहुबलींची मूर्ती आणि तशीच प्रज्ञा लाभलेले आचार्य विशुद्ध सागर आणि उत्तम श्रावक रूपात, गृहस्थ रूपात असणाऱ्या ताई यांचं एकाच वेळीच मला दिव्य दर्शन झालं. देव, गुरु व शास्त्र यांचं हे रमणीय असं दर्शन होतं. आणि प्रत्येक घटकात किती दिव्यता असते हे पाहून मी अवाक झालो. खरं तर असे क्षण आपणाला खूप काही सांगून जात असतात, शिकवून जात असतात, हे मात्र खरे. जसा प्रत्येक श्वास महत्वाचा असतो, तसाच प्रत्येक दिवस सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. असे काही प्रकाश दिवस आपल्या आयुष्यात दीर्घकाळपर्यंत सुगंधी पुण्यदायी प्रकाश फैलवित असतात. आणि त्या प्रकाशाचं मार्गदर्शन घेऊन आपण वाटचाल केली तर नक्कीच आपणाला ईश्वर प्राप्ती, आनंद प्राप्ती, सौख्य प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे श्वास असेल,
ज्याप्रमाणे श्वास असेल तर आपलं अस्तित्व, तद्वतच आपल्यात असणारा पुण्यप्रकाश, म्हणजेच पुण्यदृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपलं मानव म्हणून खरं अस्तित्व असतं किंवा जगणं असतं. अन्यथा अन्यथा आपण एक श्वास व उच्छ्वास घेणारे एक बाहुल असतो. आपल्या श्वासाला, आपल्या दिवसाला व एकूणच आपल्या आयुष्याला आकार येण्यासाठी अशा प्रकाशांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक असतं. कोणत्याही कामासाठी वय आडवं येत नाही, तर आपल्या मनातील पुण्यप्रकाश, आपल्या मनातील पुण्य भावना आपण कशा वापरतो यावर ते अवलंबून असतं, असं अगदी मनापासून त्या दिवशी मला वाटून गेलं. अशा या प्रेरणादायी दिवसाला रेखाताईंना मी अभिवादन करतो. आपल्याही जीवनात असे प्रेरणादायी प्रकाश किरण नेहमीच येवो व आपण त्याचा उपयोग करून आपले जीवन समृद्ध होवो, हीच गोमटेश चरणी प्रार्थना. जय जिनेंद्र, आपलाच संजय मेथा.